हाय गाईज, वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. आणि आज आहे 5 नोव्हेंबर. आज गुरु नानक जयंती पण आहे आणि आज त्रिपुरा पौर्णिमा पण आहे. त्रिपुरा पौर्णिमा आम्ही म्हणजे आजचा चाललोय आम्ही गुरुद्वाराला. तिथं कॅम्प एरियात आहे. आता महात्मा गांधी रोडला आत्ता आहे आम्ही. आणि सोबत आहे आमच्या आशुतोष आणि पुढं ओम आणि प्रीतम आहेत. आणि चाललोय आम्ही आता. आणि क्लासला गेलो होतो पण क्लासला काय आज सुट्ट्या सर चालू नाही, त्यामुळे आम्ही असा प्लॅन केला की आज कुठं तर बाहेर जाऊया. ह्या मित्राला माझ्या फिरायची लय सवय आहे, मग ह्याला म्हणलो आज जाऊया आपण. आणि प्रीतम साहेब काय म्हणाले बघा तुम्ही. साहेब काय म्हणायलाय, चला की पटापट पटापट कुणाकडे. आणि ओम दादा जरा लाजतात आमचं. ते म्हणतात मी फेमस होईल एखादी रात्री, फेमस होईल म्हणून ते आमच्या व्हिडिओ व्लॉग मध्ये येणार नाहीत आज. पण काय विषय नाही, तुम्हाला घ्यायला लागणार आहे आम्हाला. चिंचणीची अनमान शान 1.5 किलोमीटर पुढे आली पुल गेट पासून. 1.5 किलोमीटर पुढे आली पुल गेट पासून. गुरुद्वारा लांब आहे जरा, 20 मिनिटं लागतात चालत जायला. नाही इथं लावलेली मी, पण काय तिकडे लावलेली पार्किंग तिकडे लावलेली. तिकडे गेली की ती माग बघ, ती गेली. बघितलास काय कुठली गेलेली? BMW पुढे बघ, गाडी सर्व्हिसिंगला लावून लावली रे ती. कुछ भी गुरुद्वारा आलं की दाखवतो तुम्हाला गाईज. आम्ही आता गुरुद्वारात जाऊन आलोय गाईज. आणि गर्दी एवढी होती, 2 तास लागले जाऊन. लाईन तुम्हाला तिथलं गर्दीचा व्हिडिओ दाखवतो. लाईन एक 300-400 मीटरची लाईन होती. आता चाललोय, आता इथून बघूया दुसरीकडे कुठे जाऊया आम्ही. तर गाईज आम्ही आता आलोय चतुर्शृंगी मंदिरात आलोय. कुठं आहे रे हे लोकेशन? काय चतुर्शृंगी पोलीस स्टेशन, अमर बिल्डर. रे हे लोकेशन म्हणजे कुठं आहे हे नक्की? चिंचवडच्या बसने यायला लागते गाईज. तर तुम्हाला पण यायचं असलं तर नक्की या. तर मस्त प्लेस आहे एकदम. पेश प्लेस रेश मंदिर पुढं आहे, डोंगरावर आहे. डोंगरावर इकडून घे की, इकडून भारी येतो. तर जाऊन बघूया की. आता फर्स्ट टाइम आलोय तर बघूया कसं आहे मंदिर. कमी फर्स्ट टाइम शाला घे रे. का नाराज झालाय तो? नाराज नाही झाला, आता फुल झालोय. आता फुल तर चला बघूया गाईज. या मंदिरामध्ये आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त आहे ना, दीपोत्सव आहे. इथं पण पंतदेन ठेवायचं चालू आहे, सजावट त्यांनी चालू आहे गाईज. सन्म्या चप्पल नाही तो ना. गाईज आता आम्ही मंदिरात दर्शन घेतले. तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये मूर्ती दाखवतो, ती दिसेल आता. आणि इथनं खाली नजारा बघणार आहे का? नजारा मस्त आहे. थोड्याशा पायऱ्या आहेत, 100 पायऱ्या असतील काय ओम? 100 पायऱ्या असतील काय? मजा. काय वाटतंय? भारी वाटतंय? तुला कसं वाटतंय? एकदम भारी. फायदा झाला वाटतं. मध्ये एक पत्ता झालता आमचा. कुठली? हीच ना पुढे आहे ती. गाड्या बघायच्यात का कुठं लावल्यात?
कितवा मजला आहे तो बघा. कंपनी आहे काय आहे ती? बँक आहे. कुठं लावल्यात बघ की गाड्या. खूप आता इथून पुढे काय करायचं आपण? आता दगडूशेठ कारण आज तिथं आहे दीपोत्सव. इथं पण आहे या मंदिरात. हा हे पण आम्हाला तिकडे दगडूशेठला जायचं. आता इथून थोड्या वेळात निघायचं. दर्शन घेतलंय सगळ्यांनी, तर चला बघूया. हेच आता आम्ही दर्शन करून चाललोय खाली. हे मंदिर असं भारी वाटतंय ना. काय झालं? संतोष मामा आहे गे ओम मामा संतो मामाचा बा. संतू मामाचा बा कोण आहे? सत्तू मामाचा बा. संतू मामाचा बा पंतू मामा. आई संतोष मामाचा पंतोन संतू. तर गाईज चला आम्ही आता चाललोय. दर्शन घेतलंय. जय माता. एक क्लिप टाकणार. आप क्या डरे हुए ये बताइए. आप डरे हुए परिवार के साथ? पूरा परिवार डरा हुआ है यार. मौत से किसको डर नहीं लगता. मेरे को जिंदगी में सिर्फ एक ही चीज से डर लगता था, मौत से. अरे हे संतोष आणि हा संतोष मामा. इथं संतोष दुकान आहे आणि 3 संतोष मामा आहेत आमचे. आणि 4था संतोष मामा मी आहे. जीव लगे जीवाचा. आणि संतोष मामी. मामी कुठे आहे? संतोष मामी कुठे आहे? संतोष मामी इथं आहे. तर गाईज आता आम्ही इथून कुठं जाणार आहे माहिती का? दगडूशेठला चालू. आम्ही आता आलोय मनपाला आणि चाललोय आता आम्ही दगडूशेठला. कोण कोण आहे सांगा तुम्हाला. आणि एवढं ट्रॅफिक बघा इथं. सगळं ट्रॅफिक झालंय मागपर्यंत. गाईज आता आपण दीपोत्सव बघून सगळे बॉईज बघा थकलेले आहेत खूप. आणि आमचा आजचा दिवसाचा सगळा प्लॅन झालेला आहे आणि आम्ही आता चाललोय रूमला. तर गाईज भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. संतोष 3 मामा. आपण नाही.